मी तुम्हाला सांगणार आहे की ज्ञानेश्वरी महाराजांनी संजीवन समाधी कधी घेतली, ज्ञानेश्वरी महाराजांनी कोणत्या वयात संजीवन समाधी घेतली, संजीवन समाधीला संजीवन समाधीच का म्हटले जाते हेही मी तुम्हाला सांगणार आहे. एके दिवशी ज्ञानेश्वरी महाराज विचार करत बसले होते, तेव्हा तिथे निवृत्ती दादा आले आणि निवृत्ती दादा म्हणतात की ज्ञानेश्वरी महाराजांना, काय रे ज्ञानेश्वरा, तू नेहमीप्रमाणे का विचार करत बसला आहेस? तेव्हा ज्ञानेश्वरी महाराज म्हणतात, मी भावार्थ दीपिका लिहिली, ज्ञानेश्वरी सगळ्यांना समजली, त्यातून सगळ्या लोकांना ज्ञान मिळाले, पण मला या ज्ञानाचा अहंकार नको व्हायला, म्हणून मी एक विचार केला आहे. तो विचार म्हणजे मी संजीवन समाधी घ्यायचा विचार केला आहे. त्यावर निवृत्ती दादा काही म्हणले नाही आणि निवृत्ती दादा म्हणाले, तू हा निर्णय घेतलाच असता मी या निर्णयावर काही नाही बोलू शकत. तेव्हा घरी गेल्यानंतरून मुक्ताबाईला आणि सोपान महाराजांना ही गोष्ट कळवली. तेव्हा सोपान महाराजांनी मुक्ताबाई रडू लागले, ज्ञानदादा, आम्हाला असं पोरकं करून का जात आहेस रे, आम्हाला असं पोरकं नको करू. पण त्यावर निवृत्ती महाराज, ज्ञानेश्वरी महाराज काहीही बोलले नाही. तो दिवस आला ज्या दिवशी ज्ञानेश्वरी महाराज संजीवन समाधी घ्यायला जात होते, तेव्हा तिथं सर्व वारकरी उपस्थित होते. अक्षरशः पांडुरंगसुद्धाही रडत होते. संत जनाबाई, संत नामदेव हेही आले होते ज्ञानेश्वरी महाराजांच्या दर्शनांना. संत नामदेव हे ज्ञानेश्वरी महाराजांच्या समाधीचे पुरावे आहेत. संजीवन समाधी घेताना ज्ञानेश्वरी महाराजांचं वय 21 वर्ष होते. ज्ञानेश्वरी महाराजांच्या समाधीला संजीवन समाधी का म्हणतात? तर संजीवन म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत जिवंत राहणारी समाधी, तोपर्यंत ज्ञानेश्वरी महाराजांचं अस्तित्व असणार, त्याला संजीवन समाधी असे म्हणतात. त्यामुळे आपली माऊली आताही तिथे अस्तित्वात आहे. त्यामुळे निरंतर हरिनाम जप करा, ज्ञानेश्वरी महाराजांविषयी भाव निर्माण करा, त्यांची भक्ती करा, ते तुम्हाला नक्कीच दर्शन देतील. ज्ञानेश्वरी महाराजांनी 250 वर्षानंतरून एकनाथ महाराजांना साक्षात 3 दिवस दर्शन दिले होते. ते कसे ते मी तुम्हाला सांगते. ज्ञानेश्वरी महाराज एक दिवस ज्ञानेश्वरी महाराजांच्या गळ्याला आजन वृक्षाची मुळाची फाज बसली होती. तेव्हा ज्ञानेश्वरी महाराज एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये गेले आणि त्यांना सांगितले की माझ्या गळ्याला इथे आळंदीमध्ये आजन वृक्षाच्या गळ्याला फाज बसली आहे. तेव्हा एकनाथ महाराज सगळे वारकरी सोबत घेऊन हरिनामाचा गजर करत मृदुंग वाजत आळंदीमध्ये आले. आळंदीमध्ये आल्यावर इंद्रायणी नदीकाठी सगळ्यांनी वास्तव्य केल्यानंतरून जेव्हा एकनाथ महाराज ज्ञानेश्वरी महाराजांना भेटायला गेले, तेव्हा त्यांचा 3 दिवस संवाद चालला. म्हणजे श्रीकृष्णाने जसे अर्जुनाला ब्रह्मदर्शन दाखवले होते, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी महाराजांनीही एकनाथ महाराजांना 3 दिवस दर्शन दिले, त्यांची ज्ञानेश्वरी समजून सांगितली आणि ती ज्ञानेश्वरी लोकांपर्यंत पोहोचायला सांगितली. तोपर्यंत 3 दिवस बाहेर वारकरी एकनाथ महाराजांची वाट बघत होते. तेव्हा त्यांना भूक लागली होती. मनुष्य आहे शेवटीला, तर त्यांना भूक तर लागणारच ना. मग भूक लागल्यामुळे सगळे काळीमाळी होत होते. तेव्हा मग एक वाणी तिथे आले आणि ते म्हणाले की तुम्हाला जे जे खायला लागेल ते इथून घेऊन जाऊ शकता. तेव्हा वारकरी म्हणले, तुम्हाला कसं कळालं की आम्ही इथे आलो म्हणून? कारण तेव्हा आळंदीमध्ये पूर्ण जंगल होतं, काहीही वास्तव्याला वस्ती नव्हती. तर ते वाणी त्या वारकऱ्यांना देऊ लागले. तर वारकरी व्यवहार विचारत असताना वाणी म्हणाले की हे सगळं तुम्ही ज्या दिवशी परत असाल त्या दिवशी मला व्यवहार विचारायला या. पण 3 दिवसानंतरून जेव्हा सगळं साक्षात्कार संपला, तेव्हा वारकरी लोक त्या वाण्याकडे जात होते. तर तेव्हा तिथं ते वाणी नव्हता, फक्त भांडी चोरली होती. त्यावरून समजून येते की ज्ञानेश्वरी महाराज हे भक्तांना 3 दिवस जीव घातले, त्यांनी स्वतः त्यांची सेवा केली. यावरून ज्ञानेश्वरी महाराजांना माऊली असं नाव पडले आहे. माऊली म्हणजे सगळ्यांची आई, जी कधीही कोणत्याही भक्ताला काहीही कमी करू देत नाही, प्रत्येक संकटातून तारून नेते म्हणजे माऊली.